शेतकरी बंधूंनो, पिकासाठी फॉस्फरसयुक्त खतामध्ये आपल्याला सल्फरयुक्त जे खतं असतात किंवा नायट्रेटयुक्त जे खतं आहेत हे आपल्याला त्यासोबत वापरता येत नाही किंवा नायट्रेटयुक्त खतासोबत सल्फरयुक्त खतं देखील वापरता येत नाही. कारण की हे जर खतं आपण मिक्स करून वापरले तर तुम्हाला माहिती आहे फॉस्फरस हा त्या ठिकाणी उपलब्ध होत नाही. परंतु पिकासाठी हे सल्फर अन्नद्रव्य देखील अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण जमिनीचं pH कमी करून इतर अन्नद्रव्य उपलब्ध होण्यासाठी त्याची मदत होत असते. तर याच गोष्टीवरती या कंपनीने यारामिला कॉम्प्लेक्स या नावाचं खत बनवलेलं आहे. याच्यामध्ये सल्फर त्या ठिकाणी ॲड केलेला आहे, परंतु याचा फॉस्फरसवरती उपलब्धीवरती काही परिणाम त्याचा दिसून येत नाही. एक नवीन तंत्रज्ञान त्यांनी बनवलेलं आहे त्याच्यामध्ये, जेणेकरून फॉस्फरसयुक्त खतासोबत त्यांनी सल्फरयुक्त खत त्या ठिकाणी ॲड केलेलं आहे. त्यांची ही वैयक्तिक टेक्नॉलॉजी आहे ज्याचा वापर करून त्यांनी हे खत बनवलेलं आहे. तर शेतकऱ्यांनो, यारामिला कॉम्प्लेक्समध्ये नेमके घटक कोणकोणते आहेत, हे खत आपण कधी वापर करू शकतो, काय काम करतं, कोणत्या स्टेजमध्ये पिकाचा वापर करू शकतो, याची मार्केटमध्ये प्राईस किती आहे आणि डोस किती आहे, याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर सर्वात प्रथम शेतकरी बंधूंनो, याच्यामध्ये दोन प्रकारचे नायट्रोजन उपलब्ध असतो. नायट्रेट नायट्रोजन आणि अमोनिकल नायट्रोजन या दोन स्वरूपातील नत्र मिळून याच्यामध्ये 12% नायट्रोजन उपलब्ध असतो. त्याच्यानंतर दुसरा घटक जो आहे याच्यामध्ये फॉस्फरस उपलब्ध असतो. तर फॉस्फरस देखील दोन स्वरूपातील फॉस्फरस याच्यामध्ये उपलब्ध असतो. एक म्हणजे आर्थोफॉस्फेट आणि दुसरा डायकॅल्शियम फॉस्फेट. अशा दोन प्रकारचे फॉस्फरस मिळून याच्यामध्ये 11% हा फॉस्फरस घटक उपलब्ध असतो. त्याच्यानंतर पोटॅश हे 18% याच्यामध्ये उपलब्ध असतं. त्याचबरोबर मॅग्नेशियम म्हणजे नायट्रोजन फॉस्फरस पोटॅश या मुख्य अन्नद्रव्याबरोबरच दुय्यम अन्नद्रव्यामध्ये मॅग्नेशियम आणि सल्फर हे दोन अन्नद्रव्य त्याच्यामध्ये उपलब्ध असतात. तर मॅग्नेशियम हे 1.2% याच्यामध्ये उपलब्ध आहे आणि सल्फर 7.6% सल्फर याच्यामध्ये उपलब्ध करून दिलेला आहे. तर शेतकरी बंधूंनो, प्रायमरी म्हणजे मुख्य अन्नद्रव्य आणि दुय्यम अन्नद्रव्यांचा एकत्र स्रोत असलेला अत्यंत जबरदस्त कॉम्बिनेशन असलेलं हे खत आहे. रिझल्ट देखील याचे जबरदस्त त्या ठिकाणी शेतकरी बंधूंना पाहायला मिळतात. अनेक शेतकरी बंधू भाजीपाला पिकासाठी बेसल डोसमध्ये याचा वापर करत असतात, कारण बेसल डोसमध्ये आपल्याला मुख्य अन्नद्रव्याबरोबर दुय्यम अन्नद्रव्य आणि सूक्ष्म अन्नद्रव्य देखील वापर करावा लागतो. तर मुख्य आणि दुय्यम अन्नद्रव्य मिळून याच्यामध्ये हा चांगला स्रोत बनवलेला आहे. जास्त त्या ठिकाणी खतं देखील विकत घ्यायची आपल्याला गरज पडत नाही, कारण एका खतामध्येच मुख्य आणि दुय्यम अन्नद्रव्य याच्यामध्ये उपलब्ध करून दिलेले आहेत. तर काम कशा प्रकारे हे खत करतं पिकासाठी, तर शेतकऱ्यांनो, याच्यामध्ये जो नायट्रोजन उपलब्ध आहे हा नायट्रोजन पिकाची योग्य वाढ करण्यासाठी, त्याचबरोबर कॅल्शियम मॅग्नेशियम फॉस्फरस यांचं अपटेक वाढण्यासाठी देखील हा चांगलं काम करत असतो. त्याच्यानंतर फॉस्फरस जो उपलब्ध आहे हा फॉस्फरस फांद्यांची वाढ होण्यासाठी, फुलकळी लागण्यासाठी, त्याचबरोबर तुमच्या पांढऱ्या मुळीचा विकास योग्य होण्यासाठी म्हणजे पांढऱ्या मुळीची वाढ चांगली होण्यासाठी फॉस्फरस त्या ठिकाणी कार्य करत असतो. तो देखील याच्यामध्ये 11% उपलब्ध करून दिलेला आहे आणि पोटॅश याच्यामध्ये जवळपास 18% उपलब्ध करून दिलेला आहे. तसेच करून तुम्हाला माहिती आहे की ज्यावेळेस पण मुख्य अन्नद्रव्य जे काही नायट्रोजन आणि फॉस्फरस आहे याच्यासोबत ज्यावेळेस पोटॅश येतो, तर हा पोटॅश त्या ठिकाणी पिकामध्ये रोगप्रतिकार क्षमता निर्माण करण्याचं काम करत असतो. तर पोटॅशमुळे तुमच्या पिकाची रोगप्रतिकार क्षमता वाढल्यामुळे तुमचं पीक झपाट्याने त्या ठिकाणी वाढतं, रोग व किडीला कमी बळी पडतं. हा पोटॅशचा त्या ठिकाणी महत्त्वाचा रोल आहे. त्यानंतर जे मॅग्नेशियम आहे, तर मॅग्नेशियमचं देखील तुम्हाला माहिती आहे की प्रकाश संश्लेषणाच्या क्रियामध्ये नायट्रोजन आणि मॅग्नेशियम हे दोन महत्त्वाचे अन्नद्रव्य असतात. नायट्रोजन आणि मॅग्नेशियम मिळून पिकामध्ये क्लोरोफिल त्या ठिकाणी तयार करत असतात. त्याच्यामुळे मॅग्नेशियम देखील पिकाला अत्यंत महत्त्वाचा असतो. त्याच्यानंतर सल्फर जे आहे, सल्फरचं देखील तुम्हाला कार्य माहीत आहे की जमिनीमध्ये pH कमी करून इतर जे अन्नद्रव्य आहेत हे उपलब्ध होण्यासाठी त्या ठिकाणी कार्य करतं. त्याचबरोबर पिकामध्ये देखील अनेक याचे फायदे आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यामुळे सल्फर देखील याच्यामध्ये 7.6% सल्फर याच्यामध्ये उपलब्ध करून दिलेला आहे, जेणेकरून इतर सूक्ष्म अन्नद्रव्य आणि मुख्य अन्नद्रव्यांचा चांगला अपटेक होण्यासाठी मदत त्या ठिकाणी होत राहते. पिकाच्या कोणत्या अवस्थेमध्ये वापर करू शकता, त्याच्यामध्ये जे काही अन्नद्रव्य आहेत म्हणजे नायट्रोजन फॉस्फरस पोटॅश आणि दुय्यम अन्नद्रव्य हे पिकाला सुरुवातीला बेसल डोसमध्ये देखील तुम्ही वापर करू शकता किंवा पिकाच्या वाढीच्या अवस्थेमध्ये देखील वापर करू शकता. त्याचबरोबर पीक फुलोऱ्यामध्ये असेल तरी देखील याचा वापर तुम्ही करू शकता. चांगल्या पद्धतीने रिझल्ट त्याचे दिसून येतात. आणि वापर करत असताना हे खत ग्रॅन्युलर स्वरूपात असल्यामुळे तुम्ही ब्रॉडकास्टिंग करून याचा वापर करू शकता, म्हणजे बेसल डोसमध्ये टाकू शकता किंवा पिकाच्या बुडाला देखील त्या ठिकाणी टाकू शकता किंवा फेकून म्हणजेच ब्रॉडकास्टिंग करून देखील याचा वापर तुम्ही करू शकता. अनेक शेतकरी याचा वापर हा ड्रिपच्या माध्यमातून देखील करतात, म्हणजे याला पाण्यामध्ये भिजत ठेवून
त्याचा ड्रीपमध्ये सोडतात, परंतु याचे पार्टिकल काही अंश त्या ठिकाणी शिल्लक राहिल्यामुळे पाण्यामध्ये व्यवस्थित न विरघळल्यामुळे हे ड्रीप चॉकअप होऊ शकतं. कारण हे ड्रीपचं खत नाही, तुम्ही याला जमिनीमधून वापरायचं हे खत आहे. त्याच्यामुळे ड्रीपमधून वापरायला गेलात तर ड्रीप चॉकअप होण्याचे चान्सेस आहेत, पण अनेक शेतकरी त्या ठिकाणी वापरत असतात. आपण कोणकोणत्या पिकासाठी याचा वापर करू शकतो, तर जवळपास सर्व पिकांसाठी आपण याचा वापर करू शकतो. कापूस असेल, सोयाबीन असेल, ऊस असेल, त्यानंतर भाजीपाला हे पिकं असतील. भाजीपाला पिकामध्ये आपल्याला बेसल डोस द्यावा लागतो, तर बेसल डोसमध्ये तुम्ही याचा वापर करू शकता. याचा जो डोस आहे हा साधारण 25 ते 50 किलोपर्यंत तुम्ही याचा वापर करू शकता. 25 किलोची एक बॅग मार्केटमध्ये त्यांची येते. शेतकरी बंधूंनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण यारा कंपनीचं यारामिला कॉम्प्लेक्स या खताबद्दलची माहिती पाहिली. त्याच्यामध्ये कोणते घटक असतात, काम कशा प्रकारे करतं आणि कोणत्या अवस्थेमध्ये आपण पिकाचा वापर करू शकतो, त्याचबरोबर याचा डोस किती आहे याबद्दलची सविस्तर माहिती पाहिली. व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर नक्की करा आणि अशा शेतीविषयक आधुनिक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.